तर हे काय मी गेट रेडी विथ मी करते ते मला अचानक सुचलेलं. तर बघा की प्रबोधनच्या कार्यक्रमाला मी कशी तयार होते, म्हणजे तुमची काजू आणि काजूची सवारी हा व्लॉग मी यूट्यूबवरती पण टाकणार आहे. पहिलं तर आपण प्रायमर लावलं, जे की मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं. त्याच्यानंतर मॅकचं फाउंडेशन लावलेलं आहे. येस, काळजावरती दगड ठेवून हे फाउंडेशन घेतलेलं. मॅक मला ब्रँड अँबॅसेडर बनवावं, कारण की मी खूप छान मेकअप करते. मॅकच्या प्रोडक्ट मला मॅक कंपनीमध्ये एवढं सांगणे की मला प्रोडक्ट्स पाठवून द्या आमच्या तिघींसाठी प्लीज मॅक. खरं तर तुम्हाला माहिती आहे का, मी मॅक शुगर आणि फॉरेवरचा काय बोलतात कॉलॅब केलं आहे त्या कंपन्यांना एकत्र घेऊन. कारण की मी सगळे प्रोडक्ट असे मिक्स यूज करत होते, कारण सेमच प्रोडक्ट नसतात यूज करायचे. की मॅकचं फाउंडेशन घेतलं तर तुम्हाला जसं सूट होतं तसं, आणि जसं बजेट तर महत्त्वाचंच आहे. मग खिसा मोकळा झाला म्हणून समजा, त्याच्यामुळे सगळे प्रोडक्ट मिक्स यूज करायचे, जसं तुम्हाला परवडतं तसं. मी तसंच करते. बघू शकता मी किती छान मेकअप करते, पण माझ्याकडे अजिबात सुद्धा मेकअपच्या ऑर्डर देऊ नका, कारण की मेकअप आर्टिस्ट म्हणलं तर मी पुढच्याला मारेल जर त्यानं माझं ऐकलं. कसं दिसेल माझा मेकअप? तर अशा प्रकारे आपला मेकअप झालेला आहे, फक्त मस्कारा राहिलेला. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी प्रो व्लॉगर नाही आहे, त्याच्यामुळे माझ्याकडून काय अपेक्षा ठेवू नका की सगळं परफेक्टच पाहिजे. कोणीसुद्धा परफेक्ट नसतं या जगात, समजलं. आणि अशा प्रकारे आपला मेकअप झालेला आहे. धन्यवाद, थँक्यू.